आज मी बिट्ट्या बनवतो. तर त्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतो. याला सग जाडं पाहिजे. यात मका आहे, मका आहे दैल्याच्या यानं चांगल्या येतात. हे मका आणि गहू हे दळून आणले चक्कीहून. आणि 1 वाटी रवा. त्याच्या बिट्ट्या चांगल्या येतात, खायला चांगल्या लागतात. हे यात मका आहे तर दळेल. हे मका आणि हे गहू दळून आणले चक्कीहून आणि 1 वाटी रवा. हे एवढं हे आता मिक्स करून घेतो, चुरून घेतो. यातले लागणार हे सामान. हे जिरं, हळद आणि थोडंसं मीठ आणि हे ओवा. हे एवढं याच्यात टाकून चुरून घेतो. हे जिरं, हा ओवा, थोडंसं मीठ, हे हळद, हे 2 चमच दही, 1 चमच तूप टाकतो. कांदण ठेवतो. हे बिट्ट्या बनवलं वरण शिजते. आता हे चुरून घेतो पीठ. हे मिक्स करतो, असं पीठ चुरून घेतो. ह्या असं कंदार दळून आणलं का नाही की चांगले बिट्ट्या लागतात. हे खायला चविष्ट. हे पोळीपेक्षा हे आम्हाला हे चुरा लागते. आम्हाला कडक चुरा लागते. जरासं पोळीला आपण नरम चुर आपल्या पतलं चुरतो. हे आता झालं चुरणं. आता अंधन आलं. आता ह्यात डाळ टाकतो, धुवून घेतो. डाळ धुतली. आता हे टाकतो. हे आता डाळ टाकली. आता थोडंसं मीठ टाकतो, मग लवकर शिजते ती. थोडंसं तेल टाकतो त्याच्यात, मग लवकर शिजते. हे उंडे करून घेतले मी. आता लाटतो. वरण शिजत आलं. आता हळद टाकतो. हे अशा टाकायचे आहे एकावर एक. हे आता अशा घड्या करायच्या अशा.
हे आता असं कापून घ्यायचे. आता हे कापले. आता हे वाफेवर शिजवायचे. आता हे उंडे आता हे लाटून घेतो. असे करतो हे रोल. हे कापून घेतो. हे वरण शिजलं मस्त गाय गाय. आता हे उतरून घेतो. आता उतरून घेतलं वरण. आता तांदूळ टाकतो. हे तांदूळाला अंदन ठेवतो. यात थोडंसं तेल टाकतो. थोडंसं मीठ. अंदन आलं की तांदूळ धुवून टाकून देतो. भात शिजते. हे धुतले 2 पाण्यानं. आता हे टाकतो. तांदूळ धुवून टाकले. आता शिजतात. हे अंदन ठेवतो. ह्या चायनीला तेल लावतो. असं तेल लावलं की मग ते चिटकत नाही तर. आणि वापरून घेतो. आता हे असे ठेवून देतो. याच्यात पाणी आहे. आणि याच्यावर आता हे चाळणी ठेवली. त्यात हे बिट्टे ठेवले. आणि मग आता त्यावर झाकण ठेवतो. जरा बरं ते वाफळणं झाल्या की उतरून घेतो. झाले आता हे वाफळणं. आता हे उतरून घेतो. ह्या बा अशा वाफळल्या. आता अशा वाफला लागतात. भाजी बनवतो. कढई गरम झाली. आता तेल टाकतो. वांग्याची भाजी करतो. वांगे धुवून घेतो. वांगे आलू कापून घेतले. आता धुवून घेतले. हे त्यासाठी हे लागणारं सामान. कांदा कापून घेतला. टमाटर कापून घेतलं. आता हे मिरची पावडर, मीठ आणि हा मसाला वाटून घ्यायला आहे. आणि जिरं आणि हा मसाला घरी काढेल. हळद. हे एवढं सामान आहे या भाजीले वांग्याचे. तेल गरम झालं. थोडंसं जिरं टाकतो. हे कांदा. कांदा लाल झाला. हा मसाला टाकतो. हा घरी दळणारा मसाला. हळद. हे तिखट मीठ. आता टमाटर टाकतो.
वांगे टाकतो, वांगे आणि आलू. याच्यात सांबार, याचा हा गोळ्यानं हे तिखट मीठ आणि घरी काढलेला मसाला हे एवढं टाकलं आहे वांग्याले, वांग्याच्या भाजीले. सांबार टाकतो थोडासा. सांबार धुवून घेतला, कापून घेतला, आता टाकला यात. आता शिजासाठी पाणी थोडंसं ठेवतो. आता शिजली भाजी. आता रस्सा पाहिजे थोडासा, उतरून घेतो. सांबार टाकतो. तेल टाकतो. आता कढई गरम झाली, तेल टाकतो. आता हे कापून घेतो. असे लहान लहान हे कर लागतात. आता तेल गरम झालं. आता हे तळून घेतो. कापले हे आता तळून घेतो. झाल्या अशा लाल होऊ द्या लागतात, मग लय मस्त लागतात. आज मी अशा बिट्ट्या बनवल्या. या जे आले आज मी बिट्ट्या बनवल्या. हे तूप वरण कोणी कोणी साखर बी घेते. मला काही साखर आवडत नाही म्हणून मी साखर घेतली नाही. मी बनवल्या. हे असे मस्त पुळवं पुळवं निघतात याचे. हे अशा चांगल्या होतात. ते आपल्या ते रोडगे केल्यापेक्षा कोणाला हे असे आवडतात, कोणाला ते आवडतात. लय मस्त झाले. आमच्या खेड्यानं कसं रोडगे बनवतात गवऱ्यावर आणि ते लय चांगले लागतात.
मग तसे आता शहरातल्या लोकांना काही ते गवऱ्या सापडत नाहीत, म्हणून मग त्यानं हे असं करून अशा बिट्ट्या करून खा, चांगल्या लागतात. मी बनवल्या अशा, तुम्ही बी बनवून पहा आणि खाऊन पहा. आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करण्यात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.